काम पर्यायी विभाग This call is now being recorded. या ठिकाणी पर्याय आपल्याला शोधायचे काही पर्याय कोणता पर्याय आपल्याला चुकीचा आहे पहिला पर्याय आपण म्हणजे 100 मीटर पर सेकंद 1000 मीटर मध्ये किलोमीटर 1 किलोग्राम बरोबर 10 पेट्रोल 1 ग्रॅम बरोबर 100 केजी असा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवण्यात आहे त्यावेळेस आपल्याला दशमान परिमाण माहिती दशमान परिमाण ज्यावेळेस आपले पाठ असतो माहित असते त्यावेळेस आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल हा प्रश्न चुकत असतो तर या ठिकाणी आपल्याला हे माहित पाहिजे की पाठच करायचं 20 सेंटीमीटर ते काय किलोमीटर ही झाली लांबी किती आहे वस्तुमान किती परिमाण आपल्याला माहिती 20 सेंटीमीटर हे काय किलोमीटर आणि धारकतेची परिमाण 20 सेंटीमीटर हे काय किलोमीटर आता ही लिहून घेऊ आपण मिली सेंटीमीटर एका किलो इतल्या ठिकाणी मीटर घेऊ आपण सुरुवातीला मिली सेंटीमीटर ते काय किलो त्यानंतर आता वस्तुमानाची परिमाण घेताना मिली तेच ठेवायचं मिली सेंटीमीटर जे आहे ते काय येतो किलो घेतो आणि धारकतेची घेताना मिली सेंटीमीटर जे काय येतो किलो घेतो ते पहा मिली सेंटीमीटर जे काय येतो किलो मिली सेंटीमीटर काय येतो किलोग्राम मिली सेंटीमीटर जे काय येतो किलो तर या परिमाणाचा या ठिकाणी 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर तर उजवीकडे जागेमध्ये येताना एक शून्य कमी होतो परत 10 मिलीमीटर 1 सेंटी होतो 10 सेंटीमीटर एक शून्य कमी होतो आणि आपल्याला जागेमध्ये एक शून्य वाढतो आपण प्रत्यक्ष 100 मीटर याची प्रत्येक घटातली होती ते आता हेक्टोमीटर करायचं आपण हेक्टोमीटर करताना 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर हा पहिला पर्याय निवडला त्यानंतर दुसरा पर्याय पाहणार आहोत आपण 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर तर मीटरच्या घरामध्ये 1000 मीटर वापरले 1000 मीटर याचे आपल्याला किलोमीटर येथे 1000 100 आणि किलोमीटर होईल 1 हा पर्याय बरोबर आहे हा पर्याय सुद्धा बरोबर त्यानंतर आता तिसरा पर्याय आपल्याला पाहूया 1 किलोग्राम बरोबर 10 हेक्टोग्राम आता किलोग्राम दिलेला आहे या ठिकाणी तर हा 1 किलोग्राम आणि त्याची हेक्टो करायची उजवीकडे जाताना शून्य वाढणार आहे म्हणजे याला 10 म्हणायचं 1 किलोग्रामला त्याची हेक्टो होती 10 1 किलोग्राम 10 हेक्टोग्राम हा पर्याय सुद्धा बरोबर आहे त्यानंतर चौथा पर्याय आपण पाहिला चौथा पर्याय दुसरा पर्याय बरोबर आहे तिसरा बरोबर आहे चौथ्या पर्यायामध्ये 1 ग्रॅम या ठिकाणी 1 ग्रॅम 1 ग्रॅमचे 30 ग्रॅम विचारलेले आहेत 1 ग्रॅमचे 30 ग्रॅम करायचे म्हणलं तर उजवीकडे जाताना 1 ग्रॅमचे 30 ग्रॅम होते 10 या ठिकाणी 1 ग्रॅमला 30 ग्रॅम म्हणजे 100 आपला चुकीचा पर्याय आहे हा म्हणजे त्यानंतर विचार दिला आहे चुकीचा पर्याय या ठिकाणी चुकीचा पर्याय हा आहे म्हणून आपला उत्तर येणार आहे
उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पण चुकीचा पर्याय काय आहे आपला 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम. हे उत्तर आहे 1 ग्रॅम बरोबर 10 डेसिग्रॅम. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडून असताना दशमान परिमाण ती जर आपण त्याची मांडणी जर करून घेतली तर सोडवणं आपण सोपं जातं. वेळ जाते पण सरावाने हे होऊ शकतं. यासाठी पाठ पाहिजे आपल्याला मिली सेंटीग्रेड डेटा येतो किलोमीटर. मिली सेंटीग्रेड डेटा येतो किलोग्रॅम. मिली सेंटीग्रेड डेटा येतो किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आता आपण जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. खाली दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची क्षेत्रे काढा. आता रेखांकित भाग मध्ये रंगवलेला भाग. आता हा रंगवलेला भाग या ठिकाणी तुम्ही पाहिला आपण या ठिकाणी चौकोन हा भाग आहे. या ठिकाणी कोणी भाग म्हणजे हा जे आहे ते भाग आपण मोजायचे आणि एकूण भाग किती टक्केवारी जेव्हा करायची त्या ठिकाणी छेद घेताना या ठिकाणी संपूर्ण भाग किती ते आपण मोजतो. अशा अर्धा भाग मोजलेला आहे. असे किती भाग झालेले त्या ठिकाणी 1 2 3 4 कुठे पण 1 2 3 4 म्हणजे 16 चौकोन. 16 चौकोनाच्या आत या केले आपण हा आपले 32 32. आता एकूण भाग आपले 32 झालेले आहेत. 32 भागापैकी रंगवलेले भाग आपण मोजू. भाग 1 2 3 4 5 6 7 8 रंगवलेले भागाने आपले 8. 32 भागापैकी या आकृतीमध्ये आपण एक भाग पाहिला रंगवलेला त्याच्यासारखे एकूण 32 भाग आहेत. 32 भागापैकी 8 भाग रंगवलेले आहेत आणि याची पण शेकडेवारी करायची आहे. शेकडेवारी का करा यावारी आपण 100 करू. शेकडेवारी का करा तर या ठिकाणी अति संक्षिप्त उत्तर दिलं. 32 4 × 4 4 × 8 आणि 2 4 × 20 म्हणजे आपलं उत्तर आहे 25%. उत्तर आहे आपलं 25%. या ठिकाणी पर्याय क्रमांक द्यायचे. आता काय विद्यार्थी हे सोडवताना काय करतील त्या दोन्ही मध्ये एक भाग दोन्ही मिळून 2 हात आणि हात असं जरी जावं 1 2 भाग 3 भाग 4 भाग 4 भाग गेले आणि एकूण भाग घातल्यानंतर मग काय करावं हा पूर्ण भाग म्हणजे एक भाग म्हणजे एकूण भाग झाले 16. 16 4 × 16 म्हणजे 100. 4 × 4 16 4 × 4 25. प्रत्येक देणार 25%. पण काही जण त्या पद्धतीने करू शकतात ते या पद्धतीने पण करू शकतात. अशा पद्धतीने शेकडेवारी काढताना रंगवलेले भाग आहे अंशस्थानी घ्यायचे. छेदस्थानी किती दिले सगळे भाग एकूण भाग घ्यायचे. छेदस्थानी घेऊन 100 ने गुणल्यानंतर त्याची शेकडेवारी लिहू शकतो. त्यानंतर ही शेकडेवारी काढताना अशी पण काम करू शकते. असं म्हणू शकतो 4/16 शेकडा म्हणजे काय शेतकरी पाहिजे 4 × 4 4/16 याला जर 25 समोर करायचा असेल तर 25/100 म्हणजे 25%. समोर ठिकाणी घेतलेले आहे अपूर्णांकाच्या अंशाला आणि समान संख्येने कोणते अथवा भांडे असतील येणारा असतोच. कोणत्याही पद्धतीने ज्यामध्ये सोयीस्कर वाटतं शकतात. या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल.
आता हा 32 नंबरचा प्रश्न आहे ठिकाणी दिलेला आहे 3 अंकी लहान विषम संख्या तर 2 अंकी मोठ्या समसंख्या यामधील फरक किती 3 अंकी लहान विषम संख्या 3 अंकी लहान विषम संख्या 3 अंकी लहान विषम संख्या 2 अंकी मोठ्या समसंख्या यामधील आता 3 अंकी लहान विषम संख्या दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 अंकी लहान संख्या लिहून घेऊ 3 अंकी लहान विषम संख्या 3 अंकी लहान संख्येची 100 तर 3 अंकी लहान संख्या 100 आहे तर 3 अंकी लहान विषम संख्या आपल्याला विचारली 100 ही समसंख्या आहे 3 अंकी लहान विषम संख्या इथे पाठीमागे दोन अंकी विषम संख्या एक पुढे जातो 3 अंकी लहान विषम संख्या आणि किती त्यानंतर 2 अंकी मोठ्या अंकी समसंख्या आता 2 अंकी त्याची संख्या आहे विषम संख्या आपल्याला समसंख्या पाहिजे म्हणून मग आपल्याला एक मार्ग लावावा तर 2 अंकी मोठ्या यामध्ये फरक काढायचा आहे तर फरक काढताना किती किती काढतो एक लाख 3 चालू आहे 0 10 0 0 या ठिकाणी आता विचारलेला आहे 3 पर्याय 4 पण ठिकाणी फक्त प्रश्न थोडा फिरवलेला असतो 3 अंकी लहान संख्या व 2 अंकी छोटी संख्या याची फरक विचारणारी विषम संख्या 2 अंकी मोठ्या समसंख्या हा फरक या ठिकाणी विचारलेला आहे थोडासा प्रश्न दिलेला आहे प्रश्न वाचत जाताना त्याचा अर्थ आपण आपल्या मनामध्ये समजावून घ्यायचा त्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला प्रश्न क्रमांक 33 5.4 5.04 5.1 5.06 या संख्यांचा क्रमांक पहिली शेवटची संख्या यामधील फरक प्रश्न वाचताना प्रश्न लक्षात येईल चढत्या संख्या म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण संख्यांचा लहान मोठे पाहत असतो त्यावेळेस आपण या ठिकाणी दशांश डावीकडे भाग आहे तो पूर्णांक आहे 5 हा पूर्णांक आहे या ठिकाणी 5 दशांश भागाचा भाग आहे तो अपूर्णांक आहे इथं तुलना करत असताना त्यावेळी संख्येमध्ये 5 अपूर्णांक आपल्याला संख्येची लहान 5 आहे दशांश भागातून 4 होते दशांश आहे ते पहिलं पाहावं लागतं या ठिकाणी दशांश 4 दशांश आहे 0 दशांश आहे 1 दशांश आहे 0 दशांश म्हणजे पहिलं स्थान आहे दशांशाचा तुमचं पहिलं स्थान त्यामुळे आपण संख्या याच्यामध्ये ह्या 2 संख्या आहेत दोन्ही कोणती आहे त्याच्यानंतर पहिल्या स्थानानंतर दुसऱ्या स्थानाची तुलना करतो तर 0 या ठिकाणी 5 आहे 6 म्हणजे हा 6 आहे म्हणजे सर्वात लहान संख्या येणार आहे त्यानंतर आपण नंबर देऊन घेतला सांगताना सुरुवातीला संख्या ती येणार आहे त्यानंतर 2 नंबरला 5.0 तर नाही 2 संख्यामध्ये दशांश 4 3 नंबरला
या संख्या आपण आता लिहून घेऊ. संख्या क्रमांक 5.064 त्यानंतर 2 नंबर 5.064 त्यानंतर 3 नंबर 5.123 4 नंबर 5.4 3 आणि 5 या ठिकाणी आपण सारख्या क्रमाने वाढलो. त्याच्यातील पहिली व शेवटची संख्या यामध्ये किती पहिली आणि शेवटची. तर शेवटच्या संख्या मोठी आहे. मोठ्या संख्या 5.4 वजा 5.064 त्यातला आपल्याला थोडी संख्या 5.4 तेला 13 आहे. 13 कडून 6 गेली 7 राहिली. आता 1 आहे 4 कडून गेले 3 5.0 उत्तरांची 0.361. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी आपला लेखन आहे. आज या पद्धतीने सोबत असतो आपण त्यावेळेस तुलना करताना पूर्णांक संख्येची आपण पाहू पाहिजे. पूर्णांक जर सारखे असतील तर दशांश पहिलं जे स्थान आहे ते पाहिजे. त्याच्यात जर सारखे नसले तर पुढचं स्थान आहे. त्याच्या पुढचा तुलना करत संख्येचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवावं लागतो. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. प्रश्नाचं वाचन केलं आपण. प्रश्न आपल्याला सन्मान आणि त्या प्रश्नाच्या वाक्यानुसार आपण लागलो. विजयरावांनी 50 डझन या दराने 30 डझन संत्री 50 डझन जे दर आहे किती डझन घेतली 30 डझन. आता आपल्याला डझन माहिती आहे. एका डझन मध्ये 12 निघा असतात. त्यानंतर तुमचा प्रश्न असा 15 संत्री खराब नाही उरलेली सर्व संत्री त्यांनी 6 प्रति संत्री या किती नफा त्या ठिकाणी नफा अथवा तोटा झाला. नफा अथवा तोटा झाला म्हणजे या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल आणि विक्री किंमत काढावी लागेल. आता या ठिकाणी प्रत्येक वाक्यानुसार आपण वाक्यानुसार आपण या ठिकाणी उत्तर सोडवलं. विजयरावांनी 50 डझन या दराने 30 डझन संत्री घेतली. एक गाडी करणार 30 डझन किती राहतील 50 गुणिले 30 म्हणजे आपल्याला याच्यावरून खरेदी किंमत मिळणार. शून्याचा गुणाकार आपल्याला माहिती असेल. एकच शून्य या ठिकाणी लिहिले आहे आणि 5 आणि 3चा गुणाकार केला 550 म्हणजे 1500 रुपये ही कार्यालयात आपली खरेदी केली. विजयरावांनी 50 डझन 30 डझन संत्री विकत घेतली म्हणजे विजयरावांनी 1500 रुपये ही झाली आपली खरेदी. आता आपल्याला विक्री किंमत करायची. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. 15 संत्री खराब झाली. आता आपल्याला डझनचे नग करावे लागतील. 30 डझन संत्री आहे म्हणजे एकूण संत्री किती नग घेतले आपण. एक डझन मध्ये 12 नग आहे. 30 गुणिले 12 12चा गुणाकार 500 विजयरावांनी किती संत्री घेतली ती सगळी 360 संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 खराब झाली वाया गेली म्हणून ती वजा करावी लागणार. पण उरलेली संत्री द्यायला गेली. 0.5 झाली. एक घातला आला 4 झाली. विजयरावांनी विकण्यासाठी 145 संत्री शिल्लक राहिल्या.
₹345 संत्री विजयरावांनी 6 रुपये 6 प्रति संत्री, एक संत्री 6 रुपयाला घेतली. या ठिकाणी 345 संत्री एका संत्रीने 6 रुपये लागली. 6 रुपये 345 गुणिले 6, 6 पंचे 30, किती झाले? 27 आले. त्याला 2070 ही आहे विक्री किंमत. खरेदी किंमत आली आपली या दराने 50 रुपये दिवस 30 खरेदी किंमत आली 1500. त्याच्यानंतर आपण काय केली? 15 खराब झाली म्हणून 345 संत्री आपण या ठिकाणी घेतली. तर या ठिकाणी 2070 ही विक्री किंमत आहे. 1500 आहे. या ठिकाणी विक्री किंमत काय आहे? मोठी. ज्या ठिकाणी विक्री जास्त असतात त्यावेळेस नफा होत असतो. म्हणून मग विक्री किंमत आहे 2070. खरेदी किंमत आहे 1500. म्हणजे 570 रुपये या ठिकाणी काय झालेलं आहे? विजयरावांना नफा आहे. या गावामध्ये 570 या ठिकाणी दिलेला आहे. ज्यावेळेस असं 2-3 प्रश्न असतो त्यावेळेस आपण 2 प्रश्न सोडवत असतो. एक वाक्याचा अर्थ लावून जायचा. सगळा प्रश्न वाचल्यानंतर एका वाक्याचा आपल्याकडे घेऊन त्यानुसार त्या क्रिया करत जायच्या. त्यानंतर आपण ते सोपं वाचायचं, काही अवघड नसतं. तर त्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे. एका डब्यात 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदूळ घेतले तर 10 डब्यात किती तांदूळ वापरतात? त्या ठिकाणी परिमाणाचा प्रश्न आलेला आहे. 15 किलो आणि 500 ग्रॅम आणि पर्याय विकत दिलेले आहे किलोग्रॅम. या ठिकाणी पर्याय विकत दिलेले आहे किलोग्रॅम आहे. तर या ठिकाणी काय करू आपण? 15 किलो 500 ग्रॅम ते किलोग्रॅम करू. या ठिकाणी 15 किलो आहे. 500 ग्रॅम 500 ला 1000 ग्रॅमचा 1 पेंट 500 ला 1000 म्हणजेच काय होईल? हे छेदो आपण आपण घेऊ. छेदो म्हणजेच काय? 500 ग्रॅम तांदूळ म्हणजे 0.05 किलोग्रॅम. 500 ग्रॅम तांदूळ म्हणजे 0.05 किलोग्रॅम. मग किती किलोग्रॅम आहे? आपल्याला किलोग्रॅम किती? 15 किलो 500 ग्रॅम म्हणजे 0.05 एवढा तांदूळ आहे. एका डब्यामध्ये असे 10 डबे आहेत. 10 डब्याला बोलायचं कोणासारखा शिल्लक घेऊन दिलं किती कोणाला करता 1.5 सारखं या ठिकाणी येतात. आता हे उत्तर आलं तर दशांश चिन्हाचा कोणाला किती? दशांश चिन्हाच्या विविध जेवढे घेणार जेवढे स्थान असतील तेवढे घेणार सोडून जाईल. दशांश चिन्हाच्या एक घर आहे त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या हे नाही शून्य आहे. 155 किलोग्रॅम 155 किलोग्रॅम
10,000 किती चालू राहतील 155 केले. ते जरी परीक्षेला कोणती पण करता येऊ शकतं. ते 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. 500 ग्रॅम म्हणजे आपल्याला अर्धा किलो ही माहिती असते. पण अर्धा किलो येईल 15 किलो 10,000 किती होती 15,105. हा अर्धा किलो 10,000 10 अर्धे म्हणजे 5 155 किलोग्रॅम तांदूळ त्या ठिकाणी मावळा. छत्तीस नंबर एका बाबतीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरल्यास किती बाटल्या लागतील. या ठिकाणी सुद्धा आपल्याला दशमान परिमाण आपल्याला परिमाण माहिती पाहिजे किती तेल आणि मिली यांचा सहसंबंध आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली. त्याच्यानंतर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. आता या ठिकाणी ही परिमाण माहित असताना 1 लिटर म्हणजे 1000 मिली. आता आपल्याला किती बाटल्या लागणार आहे ते याच्यातून शोधायचं. आपल्याला दिलंय काय हे या बाटलीमध्ये 125 मिली सुवासिक तेल भरले तर आपल्याला या ठिकाणी 4 लिटर दिले. 4 लिटरचा आपण काय करू मिलीमध्ये करू. 4 लिटर बरोबर 4 लिटरचे मिली लागतील 4000 मिलीलीटर. 4000 मिलीलीटर. आता 4000 मिलीलीटर तेल आपल्याकडे आहे. एवढं तेल आपल्याला सुवासिक तेल बाटल्यांमध्ये घालायचं. एका बाटलीची कॅपॅसिटी आहे एका बाटलीत 125 मिली तेल बसते. 4000 मिलीलीटर तेल आपल्याला या ठिकाणी किती बाटल्या लागतील. 4000 ला आपण काय करायला लागतील 125 ने घालायचं. 4000 अंश 125 छेद घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला हे लिहून काढायचं. आता इथं अंश आणि छेदाला समास होते भागायचे आहे. याला 25 घालतात. या ठिकाणी छेद 25 घालतात. आता शतकाला 25 घालतात असं 25 घालून केलं 25 संपादन 1 क्षेत्र. इथं 25 1 25 काय सगळं वस्तू गेले खाली राहायची 15 त्याच्यावर शून्य घातला इथपर्यंत वाढले ते 25 1 क्षेत्र होते आणि 25 शून्य शून्य. आता हे झाले 106. पुरा 5 भागले 5 5 5 1 15 आणि पुन्हा 1 रेकॉर्ड शून्य घातला 10 झाले 5 गुणे 10. या ठिकाणी आपल्याला 34 बाटल्या लागतील म्हणजे पर्याय होतो. या ठिकाणी आहे तर हे गणित जर लिटर आणि मिलीलीटर कसं संबंध सांगितलं 125 मिली 125 मिली एका बाटलीत तेल भरते आपण. 2 बाटल्यांमध्ये बसणार 150 मिली आणि 2 बाटल्या 150. 4 बाटल्यांमध्ये किती असेल 4 बाटल्यांमध्ये 500 मिली असेल. 8 बाटल्यांमध्ये 1000 मिली. पण सोडवायचं असेल 125 250 मध्ये 2 बाटल्या 500 ला 4 आणि 1000 ला 8 म्हणजे एका लिटरला 8 बाटल्या 4 लिटरला 8 तो 10 मिली. हा प्रश्न सरावाने कुठे पण सोडवता येऊ शकतो. तेवढा आपण सराव केला असेल. यामध्ये खूप छान गोष्टी आणि एक गोष्ट आहे 3 3 4 चौकोनी संख्येला 6 विशेष भाग दाखवतो. या ठिकाणी 6 विशेष भाग दाखवतो. तर चौकोन व त्रिकोण त्या जागेमध्ये जोडले असावे. पण आपण त्या ठिकाणी इथं थोडासा चेंज केलेला आहे. त्रिकोण दिला आहे आणि एक साईड चौकोन. पण उत्तर विचारताना
चौकोन दिला चौकोनात कोणता अंक असेल त्रिकोणाच्या जागी कोणता अंक असेल त्यासाठी अनुक्रमिक शब्द वापरू. अनुक्रमे म्हणजे काय चौकोनाच्या जागी जो आकृती पहिल्यांदा असेल त्रिकोणाच्या जागी आकृती दुसऱ्या. आता या ठिकाणी 6ने कसे भाग जातो या ठिकाणी आपल्याला 6ची कसोटी माहिती आहे. आपल्याला एक असे प्रश्न सोडवता असताना तो शिकवून घेतो 3ची कसोटी 4ची 5ची 6ची 8ची 10ची या कसोट्या माहिती आहे. आपण 6ची कसोटी जर पाहिजे असेल तर आपल्याला 2ची कसोटी माहिती. तर 2ची कसोटी आहे त्या संख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 या संख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्याला 2 ने निश्चित भागतात. तीनची कसोटी काय आहे की त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला आपल्याला त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो. तर 2 कसोट्यावर आधारित आपण तर आपण पहिली कसोटी याला या ठिकाणी पहिली करून पाहू. या ठिकाणी पर्याय विचार करतो. पहिला चौकोट आणि त्रिकोणच्या जागा चौकोटीच्या जागी 3 त्रिकोणाच्या जागी 2 या ठिकाणी सहज आपण 3 समजून घ्या. चौकोटच्या ठिकाणी 3 अंक आला या ठिकाणी 2 ने याला घात नाही. आपल्याला या ठिकाणी 0 2 4 6 या ठिकाणी पाहिजे तर या ठिकाणी हा दुसरा पाहिजे पाहिजे या ठिकाणी पहिला आणि 3ची म्हणजे या ठिकाणी कोणत्या घातांना नाही आपल्याला आपण 3 नंबरचा पर्याय पाहिला चौकोनच्या जागी 2 अंक दिलेला आहे. या अंकाला याला चौकोनच्या ठिकाणी या ठिकाणी 3 अंक दिले हे कोणता वापर एकच स्थानिक जोड आहे म्हणजे या ठिकाणी त्याला 2 ने घातला जातो. फक्त या संख्येला जिथे संख्या होणार आहे 3 4 2 3543 याला 2 ने नक्की घालतात तर 3 ने जातो पहिली पाका. 3ची कसोटी काय आहे 3ची कसोटी आहे अंकांची बेरीज. अंकांची बेरीज 3 4 4 2 त्यांची बेरीज होणार 6 6 4 10 10 12 12ची बेरीज किती काय म्हणजे या 312 म्हणजे या ठिकाणी जे जर अंक ठेवले चौकोनाच्या जागी पण त्रिकोणाच्या जागी किती तर या ठिकाणी 2 ने 3 ने निश्चित भाग याचाच अर्थ काय या संख्येला 6 ने निश्चित भाग जात आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायाला तरी आता लौकिक कसोटी 3 4 लौकिक कसोटी सारखी का 3च्या कसोटीमध्ये अंकांची बेरीज करायची 3 ने भागल्याला त्या संख्येला भाग जातो. लौकिक तसेच कसोटी अंकाच्या बेरजेला भागाला संख्येला भाग. आता आपण या ठिकाणी ती संख्या आहे. आता 2 आणि 3ची कसोटी आपण या ठिकाणी तयारी करून पाहिजे तर 6 आणि आता भागात शिका पाहू काय 6 म्हणजे 30 आणि राहिले 3 4 6 म्हणजे 30 4 आहे 3 बाकी राहिले 0. निशेष भाग या शब्दाचा अर्थ काय आहे विशेष शेष म्हणजे बाकी हे म्हणजे नाही बाकी 0 राहते. या ठिकाणी आपण ही संख्या 2 आणि 3 या कसोटीने आपण पडताळणी करू पाहिजे आणि खरंच 6 हे भाग जातो हे या ठिकाणी पाहिजे या संख्येला 6 ने निश्चित भाग जात आहे. या पद्धतीने 6 जर कसोटी असेल 2 आणि 4 ची जर कसोटी असेल तर त्या संख्येत एकच स्थानचा आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण 4 ची कसोटी करत असतो त्यावेळेस समजा या काही संख्या दिली
शेवटचे 2 अंक पाहिजे. समजा या ठिकाणी 84 इकडे काय घातले 9 8 7 फक्त शेवटचे 2 आले. तसंच अंक आणि एकच अंक तयार झाली सांगतो काय ते पाहिजे. 4 2 8 4 1 4 दुसरं सहज दिसते 4 अंक. परंतु कधी कधी असं असतं 4 1 4 इथं आपल्याला पटकन लक्षात येत नाही 4 ने घालतात त्या ठिकाणी 7 पण भाग देऊन पाहिला 4 अंक 4 आणि 3 7 4 अंक 36 समजा 1976 या संख्येला 4 ने घालतो का हे पाहण्यासाठी शेवटचे 2 अंक 2 अंक सांगतात तिला जर घालतात असेल तर त्या ठिकाणी 4 तिला घालतात असते. तसेच आजसाठी ते कसं आले त्या ठिकाणी ते शेवटचे 3 अंक पाहिजे एकच दशक आणि शतक सारखा अंक याला तुमच्या लक्षात प्रश्न क्रमांक प्रश्न 38 सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही. पहिला प्रश्न या ठिकाणी सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा त्याला रेखांकित केलेले 2 भाग रेखांकित केलेले भाग पहिल्यांदा रेखांकित न केलेल्या भागाकडे आपण जाऊ. आता एक कोण या आकृतीमध्ये समान भाग ते मोजा 1 2 3 4 6 जेवढे भाग तेवढे भाग तो आपण छेद तर रेखांकित केलेले भाग केले आणि 4 भाग घ्यायचा तेवढे भाग पाऊस. मग आपल्याला अपूर्णांक कोणता आला होता हा जो अपूर्णांक आला तो रेखांकित केलेला भाग आहे आपला 4/6 रेखांकित केलेला भाग 2/6 आपल्याला याचा विचार पण करायचा. आपल्याला विचार करायचा केलेला भाग रेखांकित केलेला भाग 4/6 आता पुढे जाऊ. सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही म्हणजे दाखवत नाही पर्यायामध्ये दर्शवत नाही त्याचे सममूल्य आपण ते अगोदर आपण शोधू 4/6 म्हणजे काय दर्शवतो. आता हा 2/3 म्हणजेच काय 4 याचा हा सममूल्य आपण आहे. त्यानंतर 1/3 या ठिकाणी आपण 2/3 अपूर्ण होणार 4/6 म्हणजे याचा सममूल्य आपण 4 आपण सममूल्य आपण दाखवतो. म्हणजे सममूल्य आपण दर्शवतो कोणता आपण दर्शवतो सममूल्य 1/3 म्हणजे आपण उत्तरेला आहे 3 नंबरचा पर्याय पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी 2 प्रकारे वेगवेगळ्या प्रश्न म्हणजे 2 अपूर्णांक केलेला भाग सममूल्य आपण दर्शवत नाही आणि किंवा आपण रेखांकित केलेला भागाला 4/6 पटकन पुढे व्यवस्थित वाचण्याचे विद्यार्थी चुकीचं असतं. म्हणून प्रश्न बारकाईने वापरतो शेवटमध्ये प्रश्नाचा अर्थ आपण जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं वाक्यानुसार आपण जाऊ आणि लावून घ्यायचं यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो 39 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्नाचं वाचन करू आपण. रुपये 4,000 10% दराने सरळ दराने किती वर्ष बँकेत ठेवले असतात एकूण रक्कम मुद्दलाच्या 1500. आता मुद्दलाची
दुप्पट रक्कम आपल्याला पाहिजे. मुद्दलाच्या दुप्पट रक्कम आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर मुद्दल हे आपले 4,000. मुद्दलाच्या दुप्पट रक्कम पाहिजे म्हणजे आपल्याला 8,000 रुपये पाहिजे. मुद्दलाच्या दुप्पट 4,000 अधिक 4,000 म्हणजे आपल्याला किती मिळाली पाहिजे? 8,000 मिळाली पाहिजे आपल्याला. याचा अर्थ काय? या ठिकाणी व्याज, या ठिकाणी व्याज आपल्याला पाहिजे, व्याज आपल्याला मिळायला पाहिजे, व्याज मिळायला पाहिजे 4,000. आपल्याला या ठिकाणी काय केली? टोटल 4,000. या ठिकाणी व्याज आपण बस केली. या दराने सरळ व्याजाने किती वर्ष गॅरंटी घेतलेली असतात, किती वर्ष म्हणजे काय काळ विचारले आपल्याला, काळ विचारले. सरळ सरळ व्याज बरोबर हे सूत्र या ठिकाणी. आता आपल्याला व्याज किती पाहिजे? 4,000. मुद्दल किती? 4,000. दर किती? 4,000. मुद्दल काय म्हणजे आपल्याला काळ किती त्या ठिकाणी आपण स्वतःच असतो तो विचार आणि आता या ठिकाणी आपण विचार काय करू? दुसरी बाजू या बाजूला गाडी फक्त पुढे 4,000 आपलं काय सांग 4,000 या बाजूला आहे शेतकरी गेल्या वर्षाचा अंश होतो. हे जे अंश या ठिकाणी 4,000 4,000 गेले. शून्याचे शून्य गेले. 10% दराने 10% दराने सरळ किती वर्ष बँक म्हणजे आपल्याला 8,000 रुपये 4,000 व्याज येण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागला पाहिजे? 10 वर्ष. म्हणजे या वर्षापर्यंत 10 वर्ष सरळ बऱ्याच वेळा सरळ पटकन पाठवायचं. माझ्या खेळवलेले प्रश्न आहे त्या ठिकाणी हे विचार त्या ठिकाणी तो विचार फक्त तसंच ठेवायचा. कधी काय वेगळा असो कधी गुगल पण काढायचा. या सूत्राचा सूत्राचा वापर आपल्याला आता आपण 40वा प्रश्न. खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या ही चौघांच्या संख्येपेक्षा किती कमी असते? आपल्याला विचारलेली आहे त्रिकोणाची संख्या. त्रिकोणाची संख्या चौकोनाच्या संख्येपेक्षा चौकोनाची संख्या त्रिकोणाची संख्या चौकोनाच्या संख्येपेक्षा किती कमी आपल्याला असतात. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काही असं त्रिकोणाच्या संख्या त्रिकोण चौकोन मोजतो. तर पहिल्यांदा आपण या त्रिकोण मोजतो. त्रिकोण मोजत असताना ज्यावेळेस एकाच पायावर एकच श्रेणी वाचतो अशा पद्धतीची जर आकृती असेल याला हे त्रिकोण मोजताना काय करावं लागतं आपल्याला? तीन त्रिकोण असतात. आपल्याला ती 2च त्रिकोण दिसतात. आणि एक त्रिकोण आणि एक त्रिकोण आणि मोठा एक त्रिकोण त्याच्यामध्ये हे असेल. 2 त्रिकोण हा मोठा एक
तीन त्रिकोण हीच आकृती जर समजा आपण या ठिकाणी रेषा असते त्याच्यामध्ये 1 2 3 असे नंबर होते आणि एक बेरीज येईल 3 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 हे नंबर 5 आणि 6 त्रिकोण होते 6 कसे होतात तर हा 1 2 3 झाले त्यानंतर ह्या दोन्ही 4 या दोन्ही 5 आणि हा संपूर्ण एक 6 दिसताना आपल्याला दिसतं येथून त्रिकोण होतात 6 या पद्धतीने आपल्याला इथं जायचं या प्रश्नाकडे या ठिकाणी 2 दिले 2 दिले म्हणजे काय हा एक त्रिकोण होईल हा दुसरा होईल आणि हा संपूर्ण तिसरा होईल याचे 3 आणि याचे 3 त्यानंतर हा एक मोठा होईल संपूर्ण त्रिकोण म्हणजे त्याच्यात होईल त्यानंतर आता हा एक त्रिकोण झालेला आहे पाहिला तर आपण हा एक त्रिकोण होईल या बाजूला हा दुसरा त्रिकोण होईल हा एक त्रिकोण हा दुसरा त्रिकोण हा एक त्रिकोण आणि संपूर्ण एक 6 7 3 9 12 त्रिकोणाची संख्या आपल्याला मिळाली 12 हे पहा 1 2 याचे 3 याचे 3 6 झाले हा एक 7 8 9 हा मोठा 10 हा 11 संपूर्ण 12 असे 12 त्रिकोण झाले आता आपल्याला चौकोन मोजायचे आता आपण त्रिकोणाची संख्या काढली आपण 12 आता चौकोनाची संख्या आपल्याला ठिकाणी मोजायची चौकोन पाहताना पहिल्यांदा आपण पाहिला हा एक चौकोन हा दुसरा चौकोन त्याच्याकडे हा संपूर्ण मोठा आहे तिसरा चौकोन म्हणजे पहिल्यांदा हा 3 चौकोन पहिले त्यानंतर हा एक चौकोन आहे त्या रेषेची असा एक चौकोन आहे त्याच्यानंतर या चौकोनाला जोडून या रेषेने हा एक चौकोन झालं त्यानंतर या चौकोनाला लागूनच एक तिरकी रेषा आहे हा एक चौकोन त्याच्यानंतर आता हा एक चौकोन होते पाच असा हा या ठिकाणी त्यानंतर हा एक चौकोन असेल 8 चौकोन ठिकाणी झाला 8 चौकोन पहा 1 2 3 त्यानंतर त्या रेषेवर हा 1 त्या रेषेवर हा झाल्यानंतर 3 आणि हा संपूर्ण असा 4 तर असे 3 3 6 7 8 8 चौकोन ठिकाणी होतात आणि 12 नंतर 8 गेले या ठिकाणी त्रिकोणाची संख्या त्रिकोणाची संख्या या ठिकाणी 4 जास्त तर या पद्धतीचा प्रश्न सोडवायचा तर मला या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने ऑनलाईन तासिका घेण्याची संधी उपलब्ध केली त्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग आभार मानतो या ठिकाणी तासिका संपली धन्यवाद सर सरांनी असे छान पद्धतीने गणिताचे जे 15 प्रश्न होते याची उत्कृष्टरित्या त्यांनी कृत्य आणि सूत्राद्वारे आज आपल्याला छान असं मार्गदर्शन केलंय तरी आज सरांचं मनापासून धन्यवाद मानतो